ते आपण बघितलं. त्यानंतर संशोधनाची गरज काय आहे, कशासाठी संशोधन करायला पाहिजे, या संदर्भात आपण काही मुद्दे बघितले. संशोधनाची उद्दिष्ट काय आहेत, कशासाठी कोणत्या हेतून संशोधन केलं जातं, काय काय त्याचे उद्देश असतात संशोधनाचे, हे आपण बघितलं. तर आज आपण बघतोय संशोधनाची व्याप्ती. म्हणजे संशोधनाला कुठे कुठे वाव आहे, संशोधन कशा कशामध्ये आपण करू शकतो, त्याला संशोधनाची व्याप्ती असं म्हटलेलं आहे. व्याप्ती म्हणजे स्कोप, संशोधनाला कुठे कुठे किती स्कोप आहे हे आपण संशोधनाच्या व्याप्तीमध्ये बघू शकतो. तर त्यामध्ये पहिला जो मुद्दा येतो तो म्हणजे संशोधनाचा विषय. आता खूप वेगवेगळ्या विषयांमध्ये आपण संशोधन करू शकतो. अनेक विषय आहेत संशोधनासाठी. म्हणजे संशोधनाचा जर अभ्यास करायचा झाला तर त्याच्या संदर्भात त्याची व्याप्ती ही व्यक्तीच्या संपूर्ण सामाजिक जीवनावर आणि त्या संबंधित घडणाऱ्या ज्या घटना आहेत किंवा प्रक्रिया आहेत यानुसार खूप व्यापक आहेत. संशोधनाचे विषय जे आहेत ते खूप व्यापक आहे. आणि जो संशोधन करणारा आहे, संशोधन करता जो आहे, तो संशोधनाचा विषय निवडताना कुठल्याही व्यक्तीच्या जीवनाच्या कुठल्याही विशिष्ट किंवा सामान्य घटनेचा संशोधनाचा विषय म्हणून निवड करू शकतो. म्हणजे आपले जे दैनंदिन जीवन आहे, सामाजिक जीवन आहे किंवा कार्यालयीन जीवन आहे, तर या सगळ्यामध्ये अनेक विषय आहेत की ज्याच्यावर संशोधन होणं गरजेचं आहे. त्यामुळे संशोधनाच्या विषयाच्या बाबतीत संशोधनाला खूप स्कोप आहे किंवा व्याप्ती संशोधनाची खूप मोठी आहे. आता संशोधनाचा जो विषय आहे तो काय अगदी नवीनच प्रत्येक वेळी असला पाहिजे असं काही नाहीये. संशोधनामध्ये अनेक जे जुने विषय आहेत किंवा पूर्वी ज्याच्यावर संशोधन केलं गेलेलं आहे त्याच विषयावर आपण पुन्हा एकदा संशोधन करून नवीन ज्ञानामध्ये नवीन भर टाकू शकतो. त्याच्यामुळं पुन्हा पुन्हा त्याच विषयावर सुद्धा संशोधन आपण करू शकतो. कारण पूर्वी ज्या एखाद्या विषयावर जर संशोधन केलेलं असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये पुन्हा एकदा संशोधन केलं तर नवीन ज्ञानाची भर पडू शकते. म्हणून पूर्वी केलेल्या विषयावरच आपण संशोधन करू शकतो. त्यानंतर संशोधन कार्याचे जे घटक आहेत, म्हणजे संशोधन कार्यातले जे घटक आहेत, म्हणजे मग ते वनस्पतींवर संशोधन असू दे किंवा शालेय विद्यार्थ्यांवर संशोधन असू दे किंवा आणखी कुठल्या प्राण्यांवर संशोधन असू दे, तर हे जे संशोधन कार्याचे जे घटक आहेत तर त्याची सुद्धा व्याप्ती संशोधनामध्ये खूप मोठी आहे. म्हणजे संशोधन कार्याचे जे घटक आहेत त्या घटकामध्ये संशोधनाची व्याप्ती, संशोधनामध्ये तपासणीची किंवा चौकशीची जी व्याप्ती आहे ती वेगवेगळ्या घटकावर अवलंबून असते. उदाहरणार्थ नमुन्यांची संख्या. नमुना म्हणजे काय, तर नमुना म्हणजे ज्या घटकावर आपण संशोधन करणार आहोत, म्हणजे आता वनस्पती, प्राणी किंवा मनुष्य यांच्यावर जेव्हा आपण संशोधन करतो त्यावेळी त्यांना नमुना असं म्हटलं जातं. तर या नमुन्यांची संख्या म्हणजे समजा आता आपल्यावर वनस्पतींवर एखादा प्रयोग करायचा असेल तर ते किती वनस्पतींवर किंवा वनस्पतींच्या किती रोपांवर आपण संशोधन करणार आहे, की बाबा 10 रोपं घेतली, 20 रोपं घेतली, 50 रोपं घेतली किंवा शालेय विद्यार्थ्यांवर जर प्रयोग करायचा असेल तर विद्यार्थ्यांची जी संख्या आहे की बाबा 10 विद्यार्थ्यांवर संशोधन केलं किंवा 50 विद्यार्थ्यांवर संशोधन केलं तर त्याला म्हणतात ते नमुन्यांची संख्या. तर अशा प्रकारे नमुन्यांची संख्या, त्या नमुन्याचं वय आणि नमुन्याचे लिंग, म्हणजे ज्या लोकांवर आपण संशोधन करतोय ते पुरुष आहेत का स्त्री आहेत का दोन्ही आहेत, मग त्यात पुरुषांची संख्या किती आहे, स्त्रियांची संख्या किती आहे, अशा पद्धतीनं संशोधन कार्याच्या घटकामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर व्याप्ती आहे किंवा स्कोप आहे. तर अशा प्रकारे संशोधनाचा विषयाच्या बाबतीत खूप वेगळे वेगळे विषय आपण घेऊ शकतो. खूप वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये संशोधन करण्याला वाव आहे. त्याशिवाय आपण ज्या नमुन्यावर संशोधन करणार आहोत त्या नमुन्यांमध्ये सुद्धा खूप त्याची व्याप्ती मोठी आहे. किंवा प्राण्यांवर संशोधन करू शकतो, वनस्पतींवर करू शकतो, शालेय विद्यार्थ्यांवर करू शकतो, स्त्री पुरुषांमध्ये सुद्धा तरुण लोकांवर करू शकतो, वृद्ध लोकांवर करू शकतो. तर अशा प्रकारे संशोधनाचे जे घटक आहेत त्याची पण खूप व्याप्ती जी आहे ती खूप मोठी आहे.
नंतर संशोधन कार्याची दिशा. आता संशोधनाच्या सुरुवातीलाच संशोधन कार्याची दिशा जी आहे ती ठरवली जाते आणि त्यावरून संशोधनाची व्याप्ती ठरते. संशोधनाचा जो विषय आहे त्या विषयात कोणकोणत्या बाबींना महत्त्व द्यायचं हे सुद्धा सुरुवातीलाच ठरवलं जातं. आता त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर जर शालेय विद्यार्थ्यांवर आपण एखादा प्रयोग करायचं ठरवलं की शाळेतले विद्यार्थी आहेत, फॉर एक्झाम्पल चौथी आणि पाचवीच्या वर्गातले जर विद्यार्थी आहेत आपण घेतले आणि त्यांच्याकडून जर ओंकार साधना 3 महिने सतत आपण रोज करून घेतली ओंकार साधना, तर त्याच्यावर त्याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करायचा. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांची जी आकलन शक्ती आहे, ग्रास्पिंग पॉवर आपण ज्याला म्हणतो, तर ती वाढते. नंतर विद्यार्थ्यांची जो चंचलपणा आहे तो चंचलपणा कमी होतो. त्यामुळं त्यांच्या खोड्या कमी होतात. विद्यार्थ्यांची थोडीशी आध्यात्मिकता किंवा मनाची जी एकाग्रता आहे तर ती वाढते आणि मनाची एकाग्रता वाढली की आपोआपच मुलांची स्मरणशक्ती सुद्धा वाढते. तर अशा प्रकारे नियमितपणे ओंकार साधना शालेय विद्यार्थ्यांकडून करून घेतली तर शालेय विद्यार्थ्यांची एकाग्रता, आकलन शक्ती आणि स्मरणशक्ती वाढते. तर हे आपल्याला संशोधन करून सिद्ध करायचे. तर यासाठी त्या दृष्टीनं किंवा त्या दिशेनं संशोधन हे केलं जातं. म्हणून संशोधन कार्याची जी दिशा आहे त्यामध्ये सुद्धा संशोधनाला खूप मोठा वाव आहे. याच्यात अजून काय उदाहरण देता येईल तुम्हाला? संशोधन कार्याची दिशा यामध्ये अजून एखादं उदाहरण देता येईल कुणाला? की कोणत्या दिशेनं संशोधन केलं जातं? आता शालेय विद्यार्थ्यांवर जर योगाचा प्रयोग करायचा झाला तर जर ओंकार साधना करून घेतली तर त्यांची आकलन शक्ती, स्मरणशक्ती वाढते. पण समजा आपण त्यांना काही योगासनं दिली तर मग त्या योगासनांनी त्यांच्या शरीरावर काय परिणाम होतो? एखाद्या वेळेस काही योगासनांमुळे विद्यार्थ्यांची उंची वाढते. उंची वाढायच्या वयाचे जे विद्यार्थी आपण घेतले असतील तर त्यांची उंची वाढणार किंवा काही जर स्थूल असतील विद्यार्थी तर त्यांचं वजन कमी होणार, स्थूलता कमी होणार. तर असं आपण वेगवेगळ्या दिशेनं वेगवेगळे प्रयोग आपण विद्यार्थ्यांवर करू शकतो. तर त्याला म्हणतात संशोधन कार्याची दिशा आणि संशोधन कार्याच्या दिशेमध्ये अशा प्रकारचे व्याप्ती खूप मोठी आहे. नंतर क्षेत्राची व्याप्ती म्हणजे आपलं जे संशोधन आपण कोणत्या क्षेत्रामध्ये करतोय तर ते क्षेत्राची सुद्धा व्याप्ती मोठी आहे. म्हणजे किती क्षेत्र आहेत संशोधनासाठी? शैक्षणिक क्षेत्र आहे, क्रीडा क्षेत्र आहे, औद्योगिक क्षेत्र आहे, त्यानंतर आरोग्य क्षेत्र आहे, त्यानंतर समाजातले जे वेगवेगळे घटक आहेत की बाबा साफसफाई कामगार किंवा जे उच्च 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 शिक्षित किंवा उच्च भ्रूवर्ग आहे तर त्यांच्यामध्ये संशोधन, ताणतणाव वगैरे त्यांच्यामध्ये जास्त असतात किंवा साफसफाई कर्मचारी त्यांच्यामध्ये काही आरोग्याचे प्रॉब्लेम असू शकतात. तर अशा प्रकारे जे संशोधनासाठी वेगवेगळी खूप क्षेत्र आहेत आणि त्या क्षेत्रांची व्याप्ती सुद्धा खूप मोठी आहे. उदाहरणार्थ आयटी क्षेत्रामध्ये काम करणारे ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावर जर संशोधन करायचं असेल तर एका विशिष्ट भागातल्या व्यक्ती आपण त्याच्यासाठी घेऊ शकतो. म्हणजे फक्त मुंबईत काम करणारे आयटी क्षेत्रातले लोक किंवा पुण्यात काम करणारे आयटी क्षेत्रातले लोक यांच्यावर आपण संशोधन करू शकतो. तसंच त्यामध्ये सुद्धा जे तरुण लोक आहेत त्यांच्यावर संशोधन किंवा जे मध्यमवयीन म्हणजे 50च्या पुढचे जे लोक आहेत आयटी क्षेत्रामध्ये त्यांच्यावर संशोधन. तर अशा प्रकारे क्षेत्राचं सुद्धा व्याप्ती खूप मोठी आहे. नंतर कालावधीची व्याप्ती म्हणजे आपण जे काही प्रयोग करणार आहोत संशोधनासाठी तर त्याचा कालावधी कमी पण असू शकतो, जास्त पण असू शकतो. की बाबा एखाद्या विषयावर संशोधन करायचंय तर मग 1 महिना प्रयोग करणं, 2 महिने प्रयोग करणं किंवा 4 वर्ष प्रयोग करणं, 5 वर्ष प्रयोग करणं. तर अशा प्रकारे कालावधीची सुद्धा व्याप्ती खूप मोठी आहे. कारण संशोधनाची जी प्रक्रिया आहे ती किती कालावधीसाठी राबवायची आहे यावरून संशोधनाची व्याप्ती ठरते. की उदाहरणार्थ आता पीएचडी करायची आहे तर पीएचडी करण्यासाठी कमीत कमी 3 ते 5 वर्षाचा कालावधी लागतो किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त कालावधी सुद्धा लागू शकतो. तर अशा प्रकारे कालावधी जो आहे तो आधी
ठरवला जातो एक अंदाजे, पण त्याच्यापेक्षा जास्त कालावधी सुद्धा एखाद्या संशोधनाला लागू शकतो. म्हणून संशोधनाची जी व्याप्ती आहे ती संशोधनाचा विषय, संशोधन कार्यातले घटक, त्यानंतर संशोधन कार्याची दिशा, संशोधन क्षेत्राची व्याप्ती आणि संशोधनाचा कालावधी, या सगळ्यानुसार संशोधनाची व्याप्ती ही ठरत असते. त्यानंतर संशोधनाच्या मर्यादा म्हणजे कुठलंही संशोधन जर करायचं असेल तर त्या संशोधनाच्या प्रत्येक पायरीवर काही ना काही मर्यादा आहेत. उदाहरणार्थ संशोधन विषयाची मर्यादा निश्चित करणं. आता संशोधनाचा आपण समजा विषय घेतला की आपल्याला शालेय विद्यार्थ्यांवर ओंकार साधनेचा होणारा परिणाम तपासणे, असं समजा आपला विषय असेल संशोधनाचा. तर मग किती शालेय विद्यार्थी घ्यायचे? आता जगभरात असंख्य शालेय विद्यार्थी आहेत. समजा आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांवर प्रयोग करायचा म्हणलं तर आपल्या देशात सुद्धा असंख्य विद्यार्थी आहेत. समजा ठीक आहे, संशोधनाचं इतक्या सगळ्यांवर आपण करू शकतो का प्रयोग? तर नाही करू शकत. तर त्याला एक काहीतरी मर्यादा असली पाहिजे. म्हणून मग आपण काय करतो, आपण ज्या गावात राहतोय त्या गावातल्या शालेय विद्यार्थ्यांवर आपण प्रयोग करायचा ठरवतो. पण गावातल्या शालेय विद्यार्थ्यांवर प्रयोग करायचं म्हणलं तरी गावामध्ये 25-30 शाळा आहेत, प्रत्येक शाळेमध्ये हजारो विद्यार्थी आहेत. तर मग इतक्या विद्यार्थ्यांवर प्रयोग करणं शक्य आहे का? नाही शक्य. मग आपण एक ठराविक कुठली तरी शाळा घेतो, त्या शाळेतले सुद्धा सगळ्या विद्यार्थ्यांवर आपण प्रयोग नाही करू शकत, कारण काही पहिलीत असतात, काही दहावीत असतात, वयामध्ये फरक असतो आणि त्यामुळं जर सगळ्या विद्यार्थ्यांवर एकसारखा प्रयोग केला तर त्याचे निष्कर्ष बरोबर येणार नाहीत. म्हणून अचूक निष्कर्ष काढण्यासाठी म्हणून आपण एकाच वयाचे 50 विद्यार्थी निवडतो आणि त्या 50 विद्यार्थ्यांवर आपण प्रयोग करतो. त्यामुळं मग ती एक मर्यादा येते विषयाला. अशा प्रकारे एक संशोधन विषयाची मर्यादा आपण निश्चित करतो. याशिवाय अजून एक जर उदाहरण द्यायचं झालं तर गायत्री मंत्राचा जो जप आहे तर याचा वनस्पतींवर होणारा परिणाम, म्हणजे गायत्री मंत्र जपाचा वनस्पतींवर होणारा परिणाम जर तपासायचा असेल तर वनस्पतींची संख्या खूप मोठी आहे. मग सगळ्या वनस्पतींवर आपण प्रयोग करू शकतो का? नाही करू शकत. मग कुठली तरी एक वनस्पती आपण निवडतो. उदाहरणार्थ आपण पालक घेतला तर मग गायत्री मंत्र जपाचा पालक या वनस्पतीच्या बीजांकुरणावर होणारा परिणाम अभ्यासणे, असा आपण विषय घेतला आणि त्या विषयाला आपण मर्यादा घातली किंवा त्या विषयाची मर्यादा आपण निश्चित केली. म्हणून संशोधनाच्या मर्यादामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो संशोधनाचा विषय, आणि या संशोधनाच्या विषयाची आपण मर्यादा आधी निश्चित केली जाते. नंतर क्षेत्र मर्यादा. आता संशोधनाचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राची मर्यादा निश्चित करणं सुद्धा फार महत्वाचं असतं. उदाहरणार्थ आता सांगितलं तसं मंत्रजपाचा बीजांकुरणावर होणारा जर परिणाम आपल्याला बघायचा असेल किंवा त्याच्यावर जर संशोधन करायचं असेल तर आपण मंत्र जप म्हटल्यानंतर आता आपले वेदांमध्ये हजारो मंत्र आहेत. तर मग त्या सगळ्या मंत्रांचा आपण बीजांकुरणावर परिणाम होतोय का ते बघू शकतो का? नाही. म्हणून मग आपण त्यातला कुठला तरी एकच मंत्र निवडतो, म्हणजे ओंकार मंत्र असेल किंवा गायत्री मंत्र असेल तर असा कुठला तरी एकच मंत्र निवडतो आणि त्या एकाच मंत्राचा प्रयोग आपण वनस्पतींवर करतो आणि मग त्या मंत्रापुरतच आपलं संशोधन हे मर्यादित करतो आपण. म्हणून क्षेत्र मर्यादा सुद्धा महत्वाची आहे. नंतर तिसरा मुद्दा म्हणजे भौगोलिक मर्यादा. आता संशोधन जे असतं ते खूप व्यापक असतं. ही जी संशोधनाची प्रक्रिया आहे ती खूप मोठी किंवा व्यापक असते ही प्रक्रिया. अशा वेळेला भौगोलिक मर्यादा निश्चित करणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ टाटा कंपनी आहे तर ती टाटा कंपनी नवी मुंबई इथं आहे किंवा आयटी कंपनीतल्या व्यक्तींच्या ब्लड प्रेशरवर ओंकार साधनेचा होणारा परिणाम अभ्यासणे. मग आता याला भौगोलिक मर्यादा कशी करायची? आता आयटी क्षेत्र म्हटलं तर आपल्या देशामध्ये आयटी क्षेत्र खूप मोठं आहे, त्यामध्ये करोडो लोक काम करतायत. मग सगळ्यांवर आपल्याला प्रयोग करणं शक्य आहे का? नाही. मग आपण कुठला तरी एक शहर निवडतो
मग त्या शहरामध्ये सुद्धा अनेक आयटी कंपन्या असतात आणि अनेक आयटी कंपन्यांमध्ये अनेक लोक काम करत असतात. मग इतक्या लोकांवर पण करणं काही शक्य नाहीये, म्हणून मग आपण काय करतो, एक शहर निवडतो, त्या शहरातली कुठली तरी एकच कंपनी आपण निवडतो आणि त्या कंपनीतले ठराविक एक 50 लोक 100 लोक निवडतो आणि त्यांच्यावर आपण प्रयोग करतो. मग त्यांचं ब्लड प्रेशर किती आहे बघायचं. मग त्यात निवडताना ज्यांना जास्त ब्लड प्रेशर आहे किंवा ज्यांना ब्लड प्रेशरसाठी औषधं चालू आहेत असे ब्लड प्रेशरचे व्यक्ती आपण निवडतो आणि त्यांच्यावर मग ओंकार साधना त्यांच्याकडनं आपण करून घेतो आणि त्या ओंकार साधनेचा त्यांच्या ब्लड प्रेशरवर काय परिणाम होतोय त्याचा आपण अभ्यास करतो, त्याच्यावर आपण संशोधन करतो. अशा प्रकारे भौगोलिक मर्यादा आपण संशोधनामध्ये निश्चित करतो. त्यानंतरचा मुद्दा येतो तो म्हणजे कालावधी मर्यादा. आता एखादा जर प्रयोग करायचा झाला तर काय 5-5 वर्ष जर प्रयोग करायचा, तो प्रयोग करत राहिलो आपण, तर मग ते संशोधन पूर्ण व्हायला खूप दिवस लागतात. म्हणून मग त्या संशोधनाची जो कालावधी आहे तो आपल्याला मर्यादित करणं हे गरजेचं असतं. काही वेळा जर जास्त जास्त कालावधी आपण ठेवला संशोधनासाठी तर त्याचा संशोधनांवर नकारात्मक प्रभाव सुद्धा पडू शकतो. म्हणजे जास्त कालावधी ठेवला तरी संशोधनाचे निष्कर्ष नीट निघणार नाहीत किंवा अगदीच कमी कालावधी ठेवला की फक्त 1च महिना प्रयोग करायचा, तर त्यावेळी सुद्धा आपले निष्कर्ष अचूक येणार नाहीत. त्याचा संशोधनांवर नकारात्मक प्रभाव हा पडू शकतो. आणि संशोधन कार्याची आखणी करताना वेळेची मर्यादा लक्षात घेणं हे फार त्यामुळं गरजेचं आहे. म्हणून मग आपण काय करतो की कमीत कमी 3 महिने तरी प्रयोग हा केला पाहिजे. 3 महिन्याचा कमीत कमी कालावधी आणि जास्तीत जास्त 1 वर्ष. कमीत कमी 3 महिने आणि जास्तीत जास्त 1 वर्ष असा कालावधी आपण मर्यादित करतो संशोधनाचा. त्यामुळं मग आपले जे निष्कर्ष आहेत ते योग्य वेळेमध्ये आणि अतिशय अचूक असे करेक्ट निष्कर्ष आपण त्या संशोधनामध्ये काढू शकतो. त्यानंतर आर्थिक मर्यादा. काही काही संशोधनांमध्ये आपल्याला लॅबोरेटरीत जावं लागतं किंवा आणखी काही मोठ्या मोठ्या यंत्रांचा वापर करावा लागतो आणि त्याची किंमत खूप जास्त असते. पण आपल्याला ते जर परवडण्यासारखं नसेल तर मग ते संशोधन होणार कसं. म्हणून मग एखाद्या विषयावर संशोधन करत असताना त्या संशोधनासाठी किती खर्च येणार आहे, तर त्या खर्चाचा एक पहिल्यांदा आपल्याला अंदाज काढावा लागतो. आणि मग तो खर्च जर जास्त असेल तर तो खर्च कमी कसा करता येईल याबद्दल विचार करावा लागतो. किंवा जर तो कमी करता येत नसेल तर मग आपलं संशोधन होणार आहे का, त्याच्यावर आपण शेवटपर्यंत संशोधन प्रक्रिया व्यवस्थितपणे राबवू शकणार आहे का. जर राबवणार असेल तर मग तो विषय घेण्यात काही अर्थ नाही. त्यामुळं आपल्याला त्याच्या खर्चाचा अंदाज हा आपल्याला घ्यावा लागतो आणि त्या आर्थिक मर्यादा निश्चित कराव्या लागतात. कारण आर्थिक बाबींमुळे संशोधन कार्यावर आर्थिक बाबींचा खूप मोठा प्रभाव पडतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर गायत्री मंत्र जपाचा वनस्पतींमधील हरितद्रव्यावर काय परिणाम होतो. क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य. म्हणजे गायत्री मंत्र जपामुळे त्या वनस्पतीमधलं क्लोरोफिल किंवा हरितद्रव्य वाढतं का कमी होतं, ते जास्त ऍक्टिव्ह होतं का, काय होतं त्याचं. हा जर आपल्याला जर प्रयोग करायचा झाला तर त्यासाठी काय करावं लागेल की ते हरितद्रव्याचं प्रमाण मोजण्यासाठी म्हणून एखाद्या बॉटनीच्या लॅबोरेटरीमध्ये आपल्याला जावं लागेल. आणि मग लॅबोरेटरीमध्ये एखाद्या गोष्टीची तपासणी करायची म्हणलं की त्याचा खर्च हा जास्त होत असतो. जेव्हा लॅबोरेटरीत तपासण्या केल्या जातात, चाचण्या केल्या जातात, त्यावेळी त्या संशोधनाचा खर्च हा वाढतो आणि मग आर्थिकदृष्ट्या ते फारच संशोधन खर्चिक होतं. म्हणून संशोधकांना आपल्या आर्थिक बाबींची मर्यादा ठरवून मगच संशोधन कार्याला सुरुवात केली पाहिजे. त्यानंतर अजून एक मर्यादा असते संशोधनातली मर्यादा म्हणजे नमुना मर्यादा. म्हणजे ज्या गोष्टीवर आपण प्रयोग करायचा आहे त्याला नमुना असं म्हटलं जातं. आता संशोधन प्रक्रिया जी आहे ती काय अगदी साधी सरळ सोपी नाहीये. ती खूप संशोधन प्रक्रिया ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया असते आणि त्याच्यामुळं काय होतं, त्या नमुन्याची मर्यादा ठरवणं हे फार गरजेचं असतं. म्हणजे किती संशोधन ज्याच्यावर संशोधन करायचं आहे तर तो नमुना हा किती आहे, त्याची मर्यादा काय आहे ती आपल्याला आधी ठरवावी लागते.
म्हणजे आता शालेय विद्यार्थ्यांवर प्रयोग करायचा असेल तर करोडो शालेय विद्यार्थी आहेत. मग त्यात किती विद्यार्थ्यांवर करायचा, कोणत्या वयातल्या विद्यार्थ्यांवर प्रयोग करायचा, किती कालावधीसाठी करायचा, हे सगळ्या मर्यादा आपल्याला ठरवाव्या लागतात. आता उदाहरण अजून एक जर द्यायचं झालं तर गायत्री मंत्र जपाचा वनस्पतीच्या बीजांकुरणावर होणाऱ्या परिणामकारकतेचा जर अभ्यास करायचा असेल तर या ठिकाणी पृथ्वीवर लाखो प्रकारच्या वनस्पती आहेत. मग इतक्या सगळ्या वनस्पतींवर आपण प्रयोग करू शकणार आहे का? नाही शकणार आहे. म्हणून मग कुठली तरी एक वनस्पती घ्यायची. मग समजा पालक ही वनस्पती घेतली तर मग पालक ह्या वनस्पतीची बियाणं आपण घ्यायची आणि त्या बियातून रोपं तयार व्हायला किती वेळ लागतोय ते बघायचं. म्हणजे नॅचरली कुठल्याही प्रकारचा प्रयोग न करता बीजांकुरणाला किती वेळ लागतोय आणि गायत्री मंत्राचा प्रयोग केल्यानंतर त्या बीजांकुरणाला किती वेळ लागतोय याचा आपण संशोधनामध्ये अभ्यास करायचा आहे. मग एकच कुठली तरी वनस्पती आपण निश्चित करतो, पालक किंवा मेथी किंवा कोथिंबीर अशी कुठली तरी एकच वनस्पती घेतो आणि मग त्याच्यावर सुद्धा एक ठराविक जागेमध्ये ठराविक बियाणं आपण पेरतो आणि मग त्याच्यावर आपण प्रयोग करतो. अशा प्रकारे त्या नमुन्याची जी मर्यादा आहे ती आपण निश्चित करतो संशोधन करायच्या आधी. नंतर तथ्यांची संमिश्रता. तथ्य म्हणजे उदाहरणार्थ पूर्ण दिवसभर व्यक्तीचं वर्तन हे एकसारखं नसतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एखाद्या व्यक्तीचं वर्तन हे एकसारखं असतं का? नसतं. ते वेगवेगळं असतं. कारण का? समजा सकाळी जेव्हा माणूस उठतो त्यावेळी तो फ्रेश असतो, कारण रात्रभर त्याची झोप झालेली असते. दुपारी त्याचं वर्तन थोडंसं वेगळं असतं. नंतर दिवसभर काम करून संध्याकाळी थकून बागून जेव्हा तो घरी येतो तेव्हा त्याच्या वर्तनामध्ये बदल झाले असतो. कारण तो समजा त्याला दिवसभर काही खूप स्ट्रेस सहन करावा लागला असेल तर त्याची चिडचिड होते किंवा खूप तो काम करून थकला असेल तर त्याला झोप यायला लागते, त्याला विश्रांतीची गरज असते. आणि त्यामुळं काय होतं, एखाद्या व्यक्तीच्या मानसिकतेवर जर संशोधन करायचं असेल तर एक कुठली तरी वेळ निश्चित करावी लागते. एक तर सकाळची वेळ किंवा संध्याकाळची वेळ. आता जर प्रयोग करायचा असेल तर एक दिवस संध्याकाळी प्रयोग करायचा, एक दिवस सकाळी प्रयोग करायचा, एक दिवस दुपारी प्रयोग करायचा. असं जर आपण केलं तर काय होईल, आपले जे निरीक्षण आहेत किंवा जे निष्कर्ष आहेत ते बरोबर येणार नाहीत. त्यामुळे एक ठराविक वेळ निश्चित करून त्याच वेळी त्याचा प्रयोग केला पाहिजे. म्हणजे व्यक्तीच्या मानसिकतेवर जर संशोधन करायचं असेल तर त्यासाठी आपण सकाळची वेळ निश्चित केली जाते. तर अशा का? तर तथ्य ही संमिश्र असतात. म्हणजे मानसिकतेवर अभ्यास करायचा म्हटलं तर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी मानसिकता व्यक्तीची असते. म्हणून आपण एक कुठली तरी वेळ निश्चित करतो. किंवा समजा बीजांकुरणावर होणारा परिणाम जर तपासायचा असेल तर त्यावेळी सुद्धा ते नमुने जे आहेत, म्हणजे आता पालक रोपं बाबा छोटीशी आलेली आहेत तर आपण त्या रोपांची उंची मोजतो. तर उंची मोजताना निरीक्षण नोंदवताना आपण एक दिवस सकाळी मोजायचं, एक दिवस दुसऱ्या दिवशी एकदम रात्री मोजायचं, दुसऱ्या दिवशी रात्री मोजायचं आणि तिसऱ्या दिवशी परत लगेच सकाळी मोजायचं. असं जर केलं तर जे आपण जे काही निरीक्षण नोंदवणार आहोत ते बरोबर येतील का? नाही येणार. कारण तुम्ही एकाच वेळी कुठली तरी एक वेळ निश्चित करून त्याच वेळी ती निरीक्षणं ही नोंदवणं गरजेचं आहे. म्हणून तथ्यांची जी संमिश्रता असते त्या संमिश्रतेनुसार निष्कर्ष व्यवस्थित काढण्यासाठी म्हणून निरीक्षणाची जी आपली वेळ आहे किंवा निष्कर्ष काढण्याची जी वेळ आहे ती एक ठराविक आपण ठेवली पाहिजे. त्याला एक मर्यादा घातली पाहिजे. नंतर अजून एक मर्यादा असते ते म्हणजे संशोधकाचं ज्ञान आणि संशोधकाचा अनुभव मर्यादित असणं. म्हणजे प्राथमिक तथ्य संकलनाचा व्यापक अनुभव असणं, संकलन पद्धतीच्या अंमलबजावणीचं स्वरूप सदोष असण्याची दाट शक्यता असते. समजा एखादा संशोधक आहे, म्हणजे आपल्याला समजा एखाद्या विषयावर जर संशोधन करायचं असेल तर त्या विषयातलं आपलं ज्ञान चांगलं असणं गरजेचं आहे. म्हणजे त्या त्या विषयाचं आपल्याला आकलन झालं पाहिजे, त्या विषयावर आपण भरपूर वाचन केलं पाहिजे, त्या विषयामधलं आपल्याला पूर्ण ज्ञान असलं पाहिजे आणि त्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा थोडा अनुभव सुद्धा
असला पाहिजे. तो जर अनुभव नसेल किंवा संशोधकाचं ज्ञान सुद्धा जर मर्यादितच, अगदीच मर्यादित असेल, त्याचं सखोल ज्ञान जर त्याला नसेल, तर मग तो संशोधक त्या विषयावर व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे संशोधन करू शकणार नाही. म्हणून संशोधकाचं ज्ञान आणि संशोधकाचा अनुभव हा अगदीच मर्यादित असून चालणार नाही, तर तो जास्त असला पाहिजे. नाहीतर मग काय होतं की संशोधन हे सदोष होतं, निरीक्षण व्यवस्थित नोंदवली जात नाही आणि त्यातून निघणारा जो निष्कर्ष आहे तो बरोबर येत नाही. तर अशा प्रकारे संशोधनाच्या मर्यादा आहेत. तर संशोधनाच्या मर्यादेमध्ये संशोधनाचा विषय, ठीक आहे, संशोधनाच्या विषयाची मर्यादा निश्चित करणं, संशोधनाचं क्षेत्राची मर्यादा निश्चित करणं, नंतर भौगोलिक मर्यादा, कालावधीची मर्यादा, आर्थिक मर्यादा, नमुन्यांची मर्यादा, तथ्यांची संमिश्रता आणि त्याच्यावर येणारी मर्यादा, आणि संशोधकाचं ज्ञान आणि संशोधकाचा अनुभव याची मर्यादा, या सगळ्या मुद्द्यांचा आपल्याला विचार करावा लागतो. ठीक आहे, याच्यात काही शंका आहे का कुणाला? शंका आहे का कुणाला? मॅडम, नाहीतर मग आपण हा, हा मी बाबासाहेब कुडके बोला. बोलतो. हा बोला. विजेचं सांगितलं तुम्ही, ते विजेचं काही संशोधनात काही आहे का अनुभव तुमचा? बीज का? हा, हा, बीजांकुरण. हा, हा, बीज. बीजांकरणामध्ये गायत्री मंत्राचा जे परिणाम सांगितला तुम्ही, त्याच्यात काय होतं? हो, आता हे हो. नवीनच त्याच्या विषय ऐकलाय मी. हा, हा. नाही, हा विषय नवीन नाहीये, हा विषय खूप जुना आहे. की तसे प्रयोग भरपूर झालेले आहेत. की याच्यामध्ये काय केलं जातं की कुठल्या तरी एका वनस्पतीचं बी घेतलं जातं. तुम्ही तुळशीचं बी सुद्धा त्यासाठी घेऊ शकता. तर एक 10 कुंड्या घ्यायच्या आणि त्यामध्ये तुळशीचं बी टाकून द्यायचं. दुसऱ्या अजून 10 कुंड्या घ्यायच्या, त्याच्यात पण तुळशीचं बी टाकून द्यायचं. आणि 10 कुंड्या ह्या दुसरीकडे लांब नेऊन ठेवायच्या आणि 10 कुंड्यांवर तुम्ही फक्त गायत्री मंत्राचा जप करायचा. म्हणजे 1 तास तुम्ही त्या 10 कुंड्यांपाशी बसून गायत्री मंत्र कंटिन्युअस म्हणू शकता, किंवा गायत्री मंत्राचं रेकॉर्डिंग जे असतं ते रेकॉर्डिंग सुद्धा तुम्ही तिथे लावून ठेवू शकता 1 तासासाठी. आणि मग आपण काय फरक पडते ते बघायचं. ज्या कुंड्या लांब ठेवलेल्या आहेत, ज्याच्यावर गायत्री मंत्राचा प्रयोग केलेला नाहीये, त्याच्यातून तर त्या कुंड्यांमध्ये रोप कधी उगवून येतात, आणि जिथे आपण गायत्री मंत्राचा जप करतोय त्या कुंड्यांमध्ये रोप कधी उगवून येत आहेत, हे आपण निरीक्षण त्याचं करायचं असतं. तर जिथे आपण गायत्री मंत्राचा प्रयोग करतो तर तिथे बीजांकुरण लवकर होतं, ती रोपं लवकर लवकर वाढतात. आणि जिथे आपण गायत्री मंत्राचा जपाचा प्रयोग केलेला नाहीये त्या ठिकाणी लवकर रोपं उगवून येत नाहीत, उशिरा येतात आणि त्यांची वाढ सुद्धा त्या मानानं कमी असते. जसं की गायत्री मंत्राचा जप जिथे आहे तिथं लवकर रोपं वाढतात, अंकुर लवकर येतात तिथल्या बियाणांमध्ये. त्या मानानं जिथं नाहीये प्रयोग केलेला तिथे ते थोडंसं स्लो असतं. तर हेच आपल्याला संशोधन करून सिद्ध करायचं असतं. मग त्याच्यासाठी मग ते रोज 1 तास गायत्री मंत्राचा जप तिथे लावून ठेवायचा रेकॉर्डिंग. मग सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, किंवा सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास, ते आपण ठरवून घ्यायचं असतं. आणि मग ती निरीक्षणं नोंदवायची असतात आणि मग त्याच्यातून आपण निष्कर्ष काढायचा असतो. तर असा तो बीजांकुरणाचा प्रयोग असतो. तुम्ही सुद्धा हा प्रयोग संशोधनासाठी, म्हणजे हा विषय संशोधनासाठी घेऊ शकता. त्याच्यामध्ये मग बियाणं तुम्ही कोणतंही घेऊ शकता. पालक, मेथी, तुळशीचं बी, किंवा इतर कुठल्याही वनस्पतीवर तुम्ही त्याचा प्रयोग करू शकता. लक्षात आलं बीजांकुरणाचं? हो मॅडम, थँक्यू. यानंतर हा, पुढचं जे जो मुद्दा आहे तो आहे उत्तम किंवा आदर्श संशोधक कशाला म्हणायचं. आदर्श संशोधनकर्त्याची किंवा उत्तम कर्त्याची गुणवैशिष्ट्य. तर अशी गुणवैशिष्ट्य काय आहे? आता जर संशोधक चांगला असेल, गुणी असेल, तर संशोधन सुद्धा चांगल्या प्रकारे होतं. म्हणजे संशोधनाचं यश किंवा संशोधनाचं अपयश हे मोठ्या प्रमाणावर संशोधनकर्त्याच्या गुणांवर अवलंबून असतं. म्हणून संशोधनकर्त्यामध्ये चांगली गुणवैशिष्ट्ये असणं हे गरजेचं आहे.
आता संशोधकाचे जे गुण आहेत, तर कोणकोणते गुण त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे चांगलं संशोधन होण्यासाठी, किंवा संशोधकाचे जे गुण आहेत ते दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे विशिष्ट गुण, स्पेशल क्वालिटीज, संशोधकाचे विशिष्ट गुण किंवा स्पेशल क्वालिटीज. आणि दुसरं म्हणजे संशोधनकर्त्याचे सामान्य गुण किंवा जनरल क्वालिटी. विशिष्ट गुण आणि सामान्य गुण असे दोन प्रकारचे गुण हे व्यक्तीमध्ये किंवा संशोधकामध्ये असतात. आता जे विशिष्ट गुण आहेत, स्पेशल क्वालिटीज, तर ते संशोधनकर्त्याच्या स्वभावाशी निगडीत असतात. संशोधन कार्यकर्त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचे स्वभावातले जे काही गुणदोष आहेत, तर त्याला विशिष्ट गुण, संशोधकाचे विशिष्ट गुण असं म्हटलं जातं. कारण ते फक्त त्याच संशोधकाचे असतात, कारण ते त्याच्या स्वभावाचे गुण असतात. आणि स्वभाव हा प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो, एकसारखा स्वभाव काय सगळ्यांचा असत नाही. म्हणून विशिष्ट गुण जे आहेत ते संशोधनकर्त्याच्या स्वभावाशी निगडीत असतात. मग त्यामुळे ते जे गुण आहेत विशिष्ट गुण हे वैयक्तिक गुणधर्म असतात. आणि ह्या विशिष्ट गुणांवर सुद्धा संशोधन प्रक्रिया ही अवलंबून असते. आता ते कोणते गुण आहेत, वैयक्तिक गुण किंवा विशिष्ट गुण आदर्श संशोधकाचे कोणते आहेत? तर पहिलं म्हणजे विषयाचं ज्ञान. ज्या विषयामध्ये संशोधक संशोधन करणार आहे, तर त्या विषयाचं त्याला ज्ञान किती आहे, तर हे सुद्धा फार महत्वाचं आहे. म्हणजे समजा आता तुम्ही जर विचारलं त्याप्रमाणे बीजांकुरणावर प्रयोग करणं. आता एखादा ऍग्रिकल्चर मधला माणूस किंवा शेती करणारा माणूस जेव्हा बीजांकुरणावर प्रयोग करतो, त्यावेळी त्याला त्यातलं उत्तम ज्ञान असतं. त्यामुळे तो प्रयोग तो खूप चांगल्या पद्धतीनं करू शकेल आपल्यापेक्षा. किंवा समजा एखादं आरोग्य क्षेत्रातलं संशोधन असेल, तर आरोग्य क्षेत्रातलं संशोधन करताना एखादा डॉक्टर किंवा मेडिकल स्टुडंट जर असेल, तर तो आरोग्य क्षेत्रातलं संशोधन हे जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो, कारण त्याला त्यातलं पूर्ण ज्ञान असतं. म्हणून विषयाचं ज्ञान चांगलं असणं हे संशोधनकर्त्याचं एक चांगला आदर्श संशोधनकर्त्याचा एक चांगला गुण ठरतो. म्हणून विषयाचं, ज्या विषयात मधलं आपल्याला चांगलं ज्ञान आहे त्या विषयातच संशोधन करावं. किंवा जर ज्ञान नसेल, तर ज्या विषयावर संशोधन करायचंय त्या विषयाचं आधी सखोल ज्ञान आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे, आणि मगच त्या विषयावर संशोधन हे केलं गेलं पाहिजे. जे संशोधन विषयाचं पूर्ण ज्ञान आवश्यक असणं संशोधनकर्त्याला हे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय तो ते संशोधन व्यवस्थितपणे किंवा चांगल्या पद्धतीनं करू शकणार नाही. तर आता कोणाला कुठल्या विषयाचं सखोल ज्ञान आहे हे हा त्याचा वैयक्तिक गुण आहे ना. म्हणून विषयाचं ज्ञान हा संशोधन कर्त्याचा विशिष्ट गुण आहे. नंतर दुसरा विशिष्ट गुण संशोधनकर्त्याचा म्हणजे संशोधन पद्धतीचं ज्ञान, नॉलेज ऑफ रिसर्च मेथड. म्हणजे आपण कोणत्या पद्धतीनं संशोधन करणार आहे, प्रायोगिक पद्धतीनं करणार आहे का ऐतिहासिक पद्धतीनं करणार आहे का सर्वेक्षण, म्हणजे सर्वे करणार आहे आपण आधी आणि सर्वेक्षण पद्धतीनं संशोधन करणार आहे. तर ते सगळ्या संशोधन पद्धतींचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि त्या संशोधनासाठी कोणती पद्धत योग्य आहे हे त्याला ठरवता आलं पाहिजे, आणि त्या पद्धतीनुसार त्यानं व्यवस्थित संशोधन हे केलं पाहिजे. समजा चुकीची पद्धत अवलंबली तर संशोधनाचे निष्कर्ष हे चुकीचे येणार, आणि संशोधन हे चुकीच्या दिशेनं चुकीच्या पद्धतीनं केलं जाईल. त्यामुळे ते संशोधन व्यवस्थित अचूक निर्णयापर्यंत किंवा निष्कर्षापर्यंत पोचणारच नाही, ते अर्धवट राहील. म्हणून आदर्श संशोधनकर्ता जो आहे त्याला संशोधन पद्धतीचं उत्तम ज्ञान असणं हे आवश्यक आहे. नंतर तिसरा गुण म्हणजे संशोधनामध्ये व्यक्तिगत रुची. म्हणजे एखाद्या विषयावर जर संशोधन करायचे तर त्या विषयाची आपल्याला आवड असली पाहिजे ना. समजा एखाद्याला काही त्या विषयात काही आवडच नाहीये, तो त्याचा नावडता विषय आहे, आणि तो विषय जर संशोधनाला घेतला तर तो व्यवस्थितपणे ते संशोधन पूर्ण करू शकेल का? नाही करू शकणार. म्हणजे एखाद्याला शेतीची आवड असेल तर त्यानं जर शेतीतलाच एखादा विषय घेतला तर ते विषय त्याच्या आवडीचा विषय असल्यामुळं
तो त्या विषयामध्ये खूप चांगलं संशोधन करू शकेल आणि चांगलं काम सातत्यानं करू शकेल. किंवा एखादा डॉक्टर असेल तर तो आरोग्य क्षेत्रातलं काम चांगलं करू शकेल. किंवा समजा एखादी गोष्ट आवडतच नाहीये किंवा त्यात त्याला काही फारसा इंटरेस्टच नाहीये आणि असा विषय जर त्या संशोधनकर्त्यानं घेतला तर तो थोड्या दिवसातच बोर होऊन जाईल, त्याला कंटाळा येईल त्या संशोधनाचा आणि तो ते संशोधन अर्धवट सोडून देईल आणि संशोधन पूर्ण करू शकणार नाही. म्हणून त्याला विषयामध्ये व्यक्तिगत रुची असणं, पर्सनल इंटरेस्ट असणं हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर चौथा विशिष्ट गुण संशोधकाचा तो म्हणजे निष्पक्षता, अनबायस्ड. म्हणजे कोणत्याही प्रकारचं संशोधन करताना त्यानं कुठल्याही प्रकारचा पक्षपातीपणा करता कामा नये. म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी जाऊन जर योगाभ्यास घ्यायचा असेल, योगाचा जर प्रयोग करायचा असेल, योगाभ्यास घ्यायचा असेल तर तो तिथं गेला पाहिजे रोजच्या रोज. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर जाणं धोकादायक असेल तर मग आपल्याला तिथे जाऊन रोजच्या रोज योगाभ्यास घेणं शक्य होईल का? नाही होणार. म्हणजे एखाद्या ठिकाणी योगाभ्यास म्हणजे एखाद्या गुंडांच्या वस्तीमध्ये जर जायचं असेल तर मग आपण काय करणार? जायचं टाळणार. तर मग अशा ठिकाणी संशोधन करायलाच नाही पाहिजे किंवा तिथं जाण्याचं मग धाडस तुम्ही दाखवलं पाहिजे. किंवा असं पण नाही केलं पाहिजे की योगाचा प्रयोग करायचे तर आपण ज्यांना योग आधीपासूनच येतोय अशाच लोकांना सिलेक्ट करायचं आणि त्यांच्यावर प्रयोग करायचा, तर ते सुद्धा चुकीचं आहे. ज्यांना योग नाही येत आहे ते लोक घेतले पाहिजेत, त्यांना योग शिकवला पाहिजे आणि त्यांच्यावर प्रयोग करून त्यांच्याकडनं ते करून घेतला पाहिजे, तरच ते निष्कर्ष बरोबर येतील. म्हणून कुठल्याही प्रकारचं बायस्ड असलं नाही पाहिजे, म्हणजे पक्षपातीपणा तिथं केला नाही पाहिजे. किंवा तुमचा आधीच ग्रह असला नाही पाहिजे की आपण समजा एखादा ब्लड प्रेशरवर काय परिणाम होतोय, कपालभातीचा ब्लड प्रेशरवर काय परिणाम होतोय असं जर संशोधनाचा विषय घेतला तर आपल्या डोक्यात ते आधीच फिक्स नाही असलं पाहिजे. आपल्या किंवा त्या ज्या लोकांच्यावर प्रयोग करायचे त्या लोकांच्या डोक्यात असा पूर्वग्रह असला नाही पाहिजे की कपालभातीनं बीपी कमी होतं. हे आपल्याही मनात पूर्वग्रह नाही असला नाही पाहिजे आणि ज्यांच्यावर प्रयोग करायचा आहे त्यांच्या पण डोक्यात तो पूर्वग्रह असला नाही पाहिजे. कारण नाहीतर मग काय होतं, निष्कर्ष तसेच निघतात. मग तो अचूक निष्कर्ष आपण म्हणू शकत नाही. म्हणून कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह असता कामा नये जेव्हा तुम्ही नमुन्याची निवड करता तेव्हा. म्हणून निष्पक्षता हा एक संशोधकाचा उत्तम संशोधकाचा गुण आहे. नंतर अनुभव. ज्या क्षेत्रात संशोधन करायचे किंवा ज्या विषयात संशोधन करायचे त्या विषयाचा, त्या क्षेत्राचा जसं ज्ञान असलं पाहिजे तसं त्याच्यामध्ये काहीतरी अनुभव पण असला पाहिजे. म्हणजे एखादा डॉक्टर जर आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असेल किंवा विषय जर आरोग्य क्षेत्रातला घेतला असेल तर मग त्या डॉक्टरनं त्या क्षेत्रामध्ये काही ना काही एक 5 वर्ष 10 वर्ष काम केलेलं असलं पाहिजे. त्याला त्याचा अनुभव असला पाहिजे की बाबा आत्ताच जस्ट पास आउट झालाय आणि लगेच संशोधनाला सुरुवात केली तर त्यावेळी अशा वेळी त्या डॉक्टरला त्याचा अनुभव नसतो. आणि अनुभव नसताना जर संशोधन केलं तर ते अचूक संशोधन प्रक्रिया होत नाही किंवा अचूक निष्कर्ष तो काढू शकत नाही. म्हणून कुठलंही मोठं संशोधन करण्यापूर्वी त्या विषयामध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये अनुभव असला पाहिजे. म्हणजे एखाद्या मोठ्या संशोधकाच्या हाताखाली काही दिवस काम केलेलं असलं पाहिजे आणि अनुभव घेतलेला असला पाहिजे. आणि काहीच अनुभव नसताना एकदम एखादा मोठा विषय किंवा मोठं संशोधन हाती घेतलं तर ते पूर्ण व्यवस्थितपणे पूर्ण पार पडलं जात नाही. म्हणून जेव्हा एखादं मोठं संशोधन करायचं असतं त्यावेळी एखाद्या मोठ्या संशोधकाच्या हाताखाली तुम्ही 1-2 वर्ष 3 वर्ष आधी काम करायला पाहिजे. काम करून अनुभव घेतला पाहिजे संशोधन प्रक्रियेचा आणि मगच तो मोठा विषय तुम्ही स्वतः संशोधनासाठी हाती घेतला पाहिजे. अशा पद्धतीनं विषयाचं ज्ञान, संशोधन पद्धतीचं ज्ञान, संशोधनात व्यक्तिगत रुची असणं, निष्पक्षता असणं आणि अनुभव असणे हे आदर्श संशोधनकर्त्याचे विशिष्ट गुण आहेत.
आता हे झाले विशिष्ट गुण. आणि दुसरे गुण मी कुठले सांगितले, तर सामान्य गुण, जनरल क्वालिटीज. आता हे जे जनरल क्वालिटीज जे असतात ते संशोधनकर्त्याच्या व्यक्तिमत्वाशी निगडीत असतात. म्हणजे विशिष्ट गुण हे जसे स्वभावाशी निगडीत असतात, तसे जनरल क्वालिटीज किंवा सामान्य गुण जे आहेत ते संशोधनकर्त्याच्या व्यक्तिमत्वाशी निगडीत असतात. आता याच्यामध्ये कोणकोणते गुण येतात, तर पहिला गुण म्हणजे वैज्ञानिक प्रवृत्ती. म्हणजे तो वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याला विचार करता आला पाहिजे. अंधश्रद्धेतून विचार करता नाही आला पाहिजे, की बाबा एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट घडतीये, तर हे कसं काय घडतंय, काहीतरी भूत प्रेत तिथं आहे का, काही पिशाच्य वगैरे आहे का, काही जादूटोणा चाललाय का, अशा पद्धतीनं त्यानं विचार नाही केला पाहिजे. तर वैज्ञानिक पद्धतीनं विचार करता त्याला आला पाहिजे. कुठल्याही घटनेकडं वैज्ञानिक दृष्टीनं त्याला पाहता आलं पाहिजे. म्हणजे मी काल एक उदाहरण दिलं होतं, की बर्मुडा ट्रायंगल पाशी गेलं की तिथं सगळ्या वस्तू गायब होतात, जहाज गायब होतात. तर मग असा विचार नाही त्यानं केला पाहिजे की काहीतरी प्रॉब्लेम आहे तिथे, तिथे काहीतरी भूत प्रेत आहे, पिशाच्य आहे, आणि ते खेचून घेते. असा विचार करणं एखाद्या संशोधकाला शोभणार आहे का? तर नाही. तर त्यानं वैयक्तिक वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच विचार केला पाहिजे. त्या तिथं गेल्यानंतर जहाज बुडतायत, म्हणजे तिथं असं काय आकर्षण आहे की ते जहाज खाली खेचली जात आहेत. मग काय असेल, मग पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव तिथं जास्त असेल का, किंवा तिथं असं अजून काय असेल, किंवा तिथे आत कुणी लपून बसलेले आहेत का दुसऱ्या देशाचे लोक, आणि ते त्यांच्या शत्रू पक्षाची जहाजं तिथं आली की खेचून घेत आहेत का. तर अशा प्रकारे वैज्ञानिक दृष्टीनं विचार करता आला पाहिजे त्या संशोधनकर्त्याला. म्हणून वैज्ञानिक प्रवृत्ती असणं हा संशोधनकर्त्याचा एक आदर्श गुण आहे. नंतर दुसरा गुण म्हणजे काय, की जिज्ञासा. म्हणजे एखादा आदर्श संशोधक जर असेल तर तो सुरुवातीपासून, म्हणजे संशोधनाच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत त्याची जिज्ञासू वृत्ती जी आहे ती टिकून राहिली पाहिजे. म्हणजे एक प्रयोग केला, आता पुढे काय होईल, आता पुढे काय होईल, आता आणखी काय होईल, हे असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल. ही जी जिज्ञासू वृत्ती आहे, ती जिज्ञासू वृत्ती एका आदर्श संशोधकाकडं असली पाहिजे. कारण या जिज्ञासू वृत्तीमुळंच त्याला संशोधनाची प्रेरणा मिळत असते. जर जिज्ञासू वृत्ती नसेल तर संशोधन अर्धवट राहू शकतं, किंवा ते अतिशय मर्यादित होऊ शकतं. म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त त्याला मर्यादा येऊ शकतात. म्हणून जिज्ञासा वृत्ती असणं हा आदर्श संशोधकाचा एक महत्वाचा गुण आहे. नंतर कल्पनाशक्ती, इमॅजिनेशन. आता जेव्हा आपण एखादा संशोधनाचा विषय हाती घेतो त्यावेळी तो विषय आपण कसा निवडतो, तर त्या विषयाची निवड ही कल्पनाशक्तीच्या जोरावरच आपण करत असतो. म्हणजे समजा बीजांकुरणाचा प्रयोग असेल, तर आपल्या डोक्यामध्ये ती कल्पना असती की गायत्री मंत्राचा जप केला किंवा ओंकार जप केला तर बीजांकुरण लवकर होईल. ही एक कल्पना आपल्या डोक्यामध्ये असती, आणि मग ते खरंच तसं होतंय का, हे आपण प्रयोग करून करून तपासून बघतो. म्हणून कल्पनाशक्ती ही खूप महत्वाची आहे. कल्पनाशक्तीच्या जोरावरच आपण काय करतो, तर संशोधनाच्या विषयाची ही निवड केली जाते. अशा प्रकारे समजा आपण जर काही कल्पना केलीच नाही, तर मग आपण विषयाची निवड करणं सुद्धा अवघड होतं. उदाहरणार्थ, आपण अशी कल्पना केली की वनस्पतींच्या बाबतीत काही करायचंय आपल्याला, तर मग काय करायचं, तर बीजांकुरणावर गायत्री मंत्रांचा जप करायचा. मग बीजांकुरणावर गायत्री मंत्राचा जप केला तर बीजांकुरण लवकर होईल, वनस्पतींची वाढ लवकर होईल, अशी आपण आधी कल्पना करतो, आणि मग त्या विषयामध्ये संशोधन सुरू करतो. त्यामुळं संशोधनाचा जो विषय आहे तो कल्पनाशक्तीच्या जोरावरच केला जातो. जर कल्पनाशक्ती नसेल तर तुम्हाला विषयांची निवड करणं हे अवघड जातं. म्हणून कल्पनाशक्ती हा एक आदर्श संशोधकाचा गुण आहे. नंतर चिकाटी. चिकाटी तर कुठल्याही कामामध्ये खूप महत्वाची आहे. म्हणजे काहीही संकट आली, अडचणी आल्या तर लगेचच ते काम आपण सोडून देऊन उपयोग नाही, चिकाटीनं आपण ते करत राहिलं पाहिजे. कारण संशोधन प्रक्रिया जी आहे ती दीर्घकालीन असते.
आणि ती खूप गुंतागुंतीची आहे. आणि जर चिकाटी नसेल तर मग संशोधक ते काम अर्ध्यावरच सोडून देईल. म्हणून आदर्श संशोधकाचा चिकाटी हा एक महत्वाचा गुणधर्म आहे. परसिस्टन्स, चिकाटी म्हणजे परसिस्टन्स. कारण संशोधन जे आहे ते असं टप्प्याटप्प्यानं करत असतो आपण. आणि टप्प्याटप्प्यानं करत असताना जर समजा पहिल्या टप्प्यावर काही अपेक्षा भंग झाला, एक आपली अपेक्षा असते की हे होणार, पण समजा तसं नाहीच झालं आणि आपला अपेक्षा भंग झाला, तर लगेच निराश होऊन आपण ती प्रक्रिया सोडून देता कामा नये. चिकाटीनं त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग हे करत राहिले पाहिजे. तरच ती संशोधन प्रक्रिया शेवटपर्यंत जाईल आणि योग्य दिशेनं प्रक्रिया चालू राहील आपण आणि त्याच्यातून योग्य ते अचूक निष्कर्ष आपण काढू शकू. म्हणून चिकाटी हा एक चांगला गुणधर्म आहे आदर्श संशोधकाचा. त्यानंतर विचारांची स्पष्टता. आपले जे विचार आहेत ते संदिग्ध असता कामा नये. आपले विचार हे स्पष्ट असले पाहिजेत, फर्म असले पाहिजेत. आता उदाहरणार्थ जर आपण पुरणाचा जर प्रयोग करतोय की बीजांकुरणामध्ये बीजांकुरणाचा प्रयोग आपल्याला करायचा आहे की गायत्री मंत्राचा बीजांकुरणावर काय परिणाम होतोय. मग आपण पहिल्यांदा पालकाचं बीज घेतलं, पालकावर प्रयोग केला, पण आपल्याला अपेक्षेप्रमाणे काही रिझल्ट दिसला नाही. मग लगेच दिलं ते पालक सोडून, मेथीच्या बिया घेतल्या. मेथीच्या बिया घेतल्या, त्याच्यावर पण आपल्या अपेक्षेप्रमाणे काही आपल्याला रिझल्ट नाही मिळाले, की लगेच दिलं सोडून, की पुन्हा तुळशीच्या बिया घेतल्या. तर अशी जी धरसोड वृत्ती आहे तर ती काही कामाची नाहीये. आदर्श संशोधक जो आहे तो चिकाटीनं पुन्हा पुन्हा प्रयोग करत राहतो किंवा जास्त काळ तोच तोच प्रयोग करत राहतो आणि मग त्याला केव्हा ना केव्हा तरी त्याला अपेक्षित रिझल्ट हे मिळून जातात. त्यामुळं चिकाटीनं विचार आपले स्पष्ट पाहिजेत. एक काहीतरी विचार करायचा की हा, आपण मेथीच्या बीजांवर प्रयोग करायचाय किंवा पालकांच्या बीजावर प्रयोग करायचाय. तर मग किती जरी अडचणी आल्या तरी आपण आपला निर्णय बदलता कामा नये. तिथं आपले जे विचार आहेत किंवा आपण घेतलेला जो निर्णय आहे तो फर्म ठेवला पाहिजे, स्पष्ट ठेवला पाहिजे. त्याला म्हणायचं विचारांची स्पष्टता. म्हणून विचारांची स्पष्टता जर नसेल तर संशोधक धरसोडपणा करतो आणि मग ते संशोधन आदर्श होत नाही किंवा संशोधन प्रक्रिया शेवटपर्यंत व्यवस्थित पूर्ण होत नाही. म्हणून विचारांची स्पष्टता असणं हा खूप महत्वाचा गुण आहे. क्लिअर थिंकिंग. त्यानंतर संपन्नता, अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस. म्हणजे एखाद्या विषयावर जर आपल्याला संशोधन करायचं असेल तर त्यासाठी जी काही साधनं आपल्याला लागतात तर ती साधनं आपल्याकडं असली पाहिजेत उपलब्ध. म्हणजे समजा संशोधनासाठी कुठेतरी लांब जावं लागत असेल, एखाद्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांवर संशोधन करायचे आणि ते कॉलेज आपल्या घरापासून समजा एक 10 किलोमीटर 15 किलोमीटर लांब असेल, रोज तिथं जायला यायला आपल्याकडे गाडी पाहिजे, किमान टू व्हीलर तरी असली पाहिजे. नाहीतर ते जाण्या येण्यातच बसनं किंवा तुम्ही सायकलनं वगैरे गेलात तर ते जाण्या येण्यातच खूप वेळ जाईल आणि तुमचं संशोधन लवकर पूर्ण होणार नाही किंवा तुम्ही ते संशोधन अर्धवट सोडून द्याल. म्हणून ते जाण्या येण्यासाठी तुमच्याकडं गाडी असली पाहिजे. त्यानंतर एखादं संशोधनासाठी जर लॅबोरेटरीची गरज असेल तर ती लॅबोरेटरी तुमच्या जवळपास असली पाहिजे. खूप लांब लॅबोरेटरी असेल तर तुम्ही सारखं सारखं तिथे जाऊ शकणार नाही आणि मग संशोधन प्रक्रिया सुद्धा लवकर पूर्ण होणार नाही. म्हणून जी काही साधनं आपल्याला लागतात संशोधनासाठी तर ती साधनं तुमच्याकडं अवेलेबल असली पाहिजेत. म्हणून साधन संपन्नता असणं हा सुद्धा संशोधकाचा एक महत्वाचा गुण आहे. नंतर प्रामाणिकपणा, हा तर कुठल्याही कामामध्ये महत्वाचा गुण आहे. जर का प्रामाणिकपणे जर संशोधन प्रक्रिया राबवली नाही, प्रामाणिकपणे जर निरीक्षण नोंदवली नाहीत तर त्याच्यातून निघणारे निष्कर्ष जे आहेत ते बरोबर येणारच नाहीत ना. निष्कर्ष संशोधनामध्ये चुकीचे निघतील जर प्रामाणिकपणे काम केलं नाही तर. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं, समजा कपालभातीचा रक्तदाबावर होणारा परिणाम अभ्यासणे असा जर विषय असेल तर दर 5 दिवसांनी त्या सगळ्या व्यक्तींचं ब्लड प्रेशर प्रामाणिकपणे व्यवस्थित तपासून बघितलं पाहिजे आणि जे काही निरीक्षण आहे ते प्रामाणिकपणे तेच नोंदवलं पाहिजे. पण आपल्याला आपलं संशोधन आदर्श सिद्ध करण्यासाठी म्हणून तिथं चुकीची
निरीक्षण नोंदवता कामा नयेत. 3 महिने कपालभाती करून घेतली आणि समजा नाही तुम्हाला हवे तसे रिझल्ट मिळाले, तरी पण चुकीचे रिडिंग आपण जर लिहिले तर तो निष्कर्ष चुकीचा निघणार आहे. तर अशा प्रकारे खोटी निरीक्षण किंवा खोटी माहिती त्या संशोधनामध्ये नोंदवता कामा नये. त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा हा असला पाहिजे. म्हणून प्रामाणिकपणा नसेल तर निष्कर्ष सुद्धा येत नाहीत. म्हणजे आता जर कपालभातीचा प्रयोग करून घ्यायचे, तर मग कपालभातीचा प्रयोग हा रोजच्या रोज नियमितपणे करून घेतला तर ते ब्लड प्रेशरवर होणारा परिणाम आपल्याला दिसेल. एक दिवस करायचं, एक दिवस नाही, 4 दिवस करायचं, परत 2 दिवस सुट्टी मारायची. हा असं करून काही उपयोग नाही. तर जो प्रयोग आपण करणार आहोत संशोधनामध्ये तो नियमितपणे आणि प्रामाणिकपणे केला गेला पाहिजे. म्हणून प्रामाणिकपणा हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे आदर्श संशोधकाचा. नंतर स्वनियंत्रण, सेल्फ कंट्रोल. म्हणजे आदर्श संशोधक असा असतो की त्याचा स्वतःवर कंट्रोल असतो, तो स्वतःला कंट्रोल करू शकतो. म्हणजे समजा एखाद्या आदिवासी भागात जाऊन संशोधन करायचं आहे, तर तिथल्या लोकांची भाषा वेगळी असणार आहे, तिथल्या लोकांचं वर्तन वेगळं असणार आहे. तर ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. त्यांना समजून न घेता त्यांच्यावर रागवणं, त्यांच्यावर चिडचिड करणं असं जर केलं तर ते लोक तुमच्याकडं त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा प्रयोग करूच देणार नाही किंवा तुम्ही सांगितलेलं ते ऐकणारच नाहीत. आणि त्यामुळे ते संशोधन अर्धवट राहण्याची शक्यता असते किंवा त्यांच्याशी वाद घालणं, भांडणं असं केलं तर ते जमणार नाही. त्यामुळं संशोधकाला स्वतःला पेशन्स ठेवला पाहिजे, स्वतःवर त्याला कंट्रोल ठेवता आला पाहिजे, तरच तो ते संशोधन पूर्ण करू शकेल. म्हणून स्वनियंत्रण, सेल्फ कंट्रोल असणं हा आदर्श संशोधकाचा एक गुण आहे. त्यानंतर संघटन कौशल्य. आता कुठलंही संशोधन करायचं म्हटलं तर त्यासाठी अनेक लोकांची आपल्याला मदत घ्यावी लागते. म्हणजे काय, समजा आदिवासी भागातल्या लोकांवर संशोधन करायचे किंवा शालेय विद्यार्थ्यांवर संशोधन करायचे किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर संशोधन करायचं आहे, तर त्यांना एकत्र आणणं, त्यांच्यावर प्रयोग करणं, त्यांच्याकडनं ते करून घेणं, हे सगळं संघटन कौशल्यावर अवलंबून आहे. आणि हे संघटन कौशल्य हे आदर्श संशोधकाकडं असलं पाहिजे. त्याला बऱ्याच गोष्टींची आवश्यकता, म्हणजे त्या विषयातलं ज्ञान घेण्यासाठी म्हणून काही शिक्षकांची गरज असते. ज्याच्यावर संशोधन करायचे त्या नमुन्यांचं संघटन टिकवून ठेवणं हे गरजेचं असतं. किंवा संशोधनामध्ये तुम्ही काही मदतनीस जर ठेवले असतील तुमच्या मदतीसाठी, तर त्यांना टिकवून ठेवणं आणि त्यांच्याकडून चांगलं काम करून घेणं हे सगळं संघटन कौशल्यावर अवलंबून आहे. म्हणून आदर्श संशोधकाकडं संघटन कौशल्य असणं हे फार आवश्यक आहे. कारण जेव्हा बऱ्याच लोकांची आपल्याला मदत घ्यावी लागते तेव्हा या सगळ्या लोकांना एकत्र करून त्यांच्या कामाचं नियोजन करून मग ते काम त्यांच्याकडनं जर करून घेतलं तर ते शेवटपर्यंत व्यवस्थितपणे पार पडू शकतं. म्हणून संघटन कौशल्य हा एक आदर्श संशोधकाचा महत्वाचा गुण आहे. अशा प्रकारे जनरल क्वालिटीज म्हणजे सामान्य गुण कोणकोणते पाहिजेत आदर्श संशोधकाकडं, तर एक म्हणजे वैज्ञानिक प्रवृत्ती, दुसरं जिज्ञासा, क्युरिओसिटी, तिसरं कल्पनाशक्ती, त्यानंतर चिकाटी, विचारांची स्पष्टता, साधन संपन्नता, प्रामाणिकपणा, स्वनियंत्रण आणि संघटन कौशल्य. हे सगळे सामान्य गुण हे आदर्श संशोधनकर्त्यामध्ये असले पाहिजेत. हे सगळे गुण जर असतील संशोधकामध्ये तर तो आदर्श संशोधक ठरतो आणि त्याचं संशोधन सुद्धा आदर्श ठरतं आणि तो चांगल्या प्रकारे संशोधन आणि त्याचे निष्कर्ष हे काढू शकतो. तुम्हाला परीक्षेमध्ये नेहमी येणारा प्रश्न आहे, आदर्श संशोधकाचे किंवा आदर्श संशोधनकर्त्याचे गुणधर्म स्पष्ट करा किंवा गुणवैशिष्ट्य लिहा. तर त्यामध्ये हे सगळे गुण आपल्याला लिहायचे आहेत. ठीक आहे.
यानंतर याच्यामध्ये काही शंका आहे का? आदर्श संशोधनकर्त्याची वैशिष्ट्य याच्यामध्ये काही शंका आहे का कोणाला? हॅलो सर, सर आहात का तुम्ही? राम सूर्यवंशी सर आहात का तुम्ही? आज तुम्हाला एक लेक्चर सांगितलंय माझं का दोन लेक्चर सांगितले? एकच आहे मॅडम. एकच आहे का? हो. ठीक आहे. हा, तर मग एकच लेक्चर असेल तर मग संशोधनाच्या प्रकाराचं पुढच्या टॉपिकचं फक्त इंट्रोडक्शन करते आणि मग आपण थांबूया इथे. दोन लेक्चर असेल तर मग मी पुढे कंटिन्यू करते. पण एकच सांगितलंय तर ठीक आहे, मग आज आपण एकच घेऊ. आता याच्या पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे संशोधनाचे प्रकार. आता आपण बघितलं की संशोधनाचे जे प्रकार आहेत ते दोन पद्धतीने प्रकार सांगितलेले आहेत. एक हेतूच्या आधारे आणि दुसरं पद्धतीच्या आधारे. तर हेतूच्या आधारे जे संशोधनाचे प्रकार आहेत ते तीन प्रकार आहेत. मूलभूत संशोधन, उपयोजित संशोधन आणि कृती संशोधन. तर हे मूलभूत संशोधन जे आहे त्याला अनेक नाव आहेत. मूलभूत संशोधन, मौलिक संशोधन, शुद्ध संशोधन, सैद्धांतिक संशोधन, अशी त्याला चार नावं आहेत. म्हणजे टिपा लिहा असा प्रश्नामध्ये याचं कुठलंही जरी नाव आलं तरी ते मूलभूत संशोधन आहे. मूलभूत संशोधनाबद्दलच आपल्याला लिहायचं आहे. मूलभूत संशोधन म्हणजेच मौलिक संशोधन, म्हणजेच शुद्ध संशोधन, म्हणजेच सैद्धांतिक संशोधन. हे सगळे समानार्थी शब्द आहेत. मूलभूत, मौलिक, शुद्ध, सैद्धांतिक. यालाच फंडामेंटल रिसर्च किंवा प्युअर रिसर्च असं म्हटलं जातं. तर हा पहिला जो प्रकार आहे मूलभूत संशोधन, तर तो जो प्रकार आहे फंडामेंटल रिसर्च, तर हा कशासाठी केला जातो? मूलभूत संशोधन हे कशासाठी केलं जातं? तर मूलभूत संशोधन हे सिद्धांत परीक्षणासाठी केलं जातं. म्हणजे जे काही सिद्धांत आधीच्या संशोधकांनी मांडलेले आहेत तर ते सिद्धांत खरे आहेत का, तर त्याचं परीक्षण करण्यासाठी म्हणून हे मूलभूत संशोधन केलं जातं. नैसर्गिक आणि सामाजिक घटनांसंबंधीचं ज्ञान मिळवणं आणि त्याचं वर्गीकरण करणं हा मूलभूत संशोधनाचा मुख्य उद्देश असतो. जे नैसर्गिक घटना, निसर्गामध्ये ज्या काही घटना घडत असतात त्या नैसर्गिक घटना आणि समाजामध्ये सुद्धा ज्या व्यक्ती-व्यक्तींमध्ये ज्या घटना घडत असतात त्या सामाजिक घटना. तर या ज्या नैसर्गिक आणि सामाजिक घटना आहेत त्या घटनांच्या संबंधीचं ज्ञान मिळवणं आणि त्याचं वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा वेगवेगळ्या प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण करणं हा मूलभूत संशोधनाचा उद्देश असतो. आता हे जे मूलभूत संशोधन आहे त्याची सुरुवात जी आहे ती एखाद्या मूलभूत घटकानं किंवा एखाद्या मूलभूत सिद्धांतानं केली जाते. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपला एक सिद्धांत आयुर्वेदामध्ये पण सांगितलेला आहे आणि योगशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेला आहे. की एक मूलभूत सिद्धांत कुठला आहे की ही जी सृष्टी आहे ती सृष्टी पंचमहाभूतांची बनलेली आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांपासून ही सृष्टी बनलेली आहे. किंवा आपलं जे शरीर आहे ते शरीर सुद्धा पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. हा एक मूलभूत सिद्धांत आहे. तर मग त्याचं परीक्षण करण्यासाठी किंवा ते खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी जे संशोधन केलं जातं ते मूलभूत संशोधन आहे. म्हणून मूलभूत संशोधनाची सुरुवात एखाद्या मूलभूत घटकानं किंवा मूलभूत सिद्धांतानं केली जाते. आता मूलभूत संशोधनामध्ये एखाद्या काय केलं जातं तर एखादी समस्या असते तर त्या समस्येचा अतिशय सखोलपणे अभ्यास केला जातो आणि त्या समस्येच्या मुळापर्यंत आपण संशोधन कार्य करत असतो. म्हणजे ते संशोधन कार्य त्या समस्येच्या मुळापर्यंत पोचतं आणि त्या समस्येच्या बाबत जे काही समस्येचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाची वृद्धी होते.
असं असलं तरी सुद्धा मूलभूत संशोधन हे व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी लगेच लागू होत नाही. उदाहरणार्थ आता न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत किंवा पायथागोरसचा जो सिद्धांत आहे, तो आता त्यांनी सिद्धांत मांडले, पण त्याचा लगेच काही व्यवहारामध्ये उपयोग झाला का? नाही. कालांतरानं आपण त्या सिद्धांताचा व्यवहारामध्ये वापर करून घेतो. म्हणजे पायथागोरसचा जो सिद्धांत आहे, त्यावेळी पायथागोरसनं तो सिद्धांत मांडला, पण लगेच त्याचा उपयोग झाला का? काही नाही. पण कालांतराने सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये किंवा आर्किटेक्चर मध्ये पायथागोरसच्या सिद्धांताचा वापर हा केला गेला. तसंच योगशास्त्रामध्ये किंवा आयुर्वेदामध्ये सर्व सृष्टी ही पंचमहाभूतांनी बनलेली आहे आणि शरीर सुद्धा पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, हे सिद्धांत मांडले. त्यानंतर आपण त्याचा वापर करून आपण पिंडी ते ब्रह्मांडी हा सिद्धांत मांडला गेला. कारण शरीर आणि सृष्टी ही दोन्ही पंचमहाभूतांची बनलेली आहे, म्हणजे जे सृष्टीमध्ये आहे तेच शरीरामध्ये आहे. आणि म्हणून मग शरीराचे आजार बरे करण्यासाठी म्हणून सृष्टीमधल्या वनस्पतींचे किंवा इतर घटकांचा आपण शरीरामधलं संतुलन साधण्यासाठी किंवा शरीरातले रोग बरे करण्यासाठी आपण त्याचा वापर केला. म्हणजे याच सिद्धांताचा वापर केला ना, की पंचमहाभूतांनी बनलेली सृष्टी आणि पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर आहे. या सिद्धांताचा वापर करूनच आपण सृष्टीमधल्या घटकांचा शरीरातले आजार बरे करण्यासाठी आपण वापर केला. तर अशा प्रकारे पहिल्यांदा मूलभूत सिद्धांत मांडले जातात, परंतु कालांतराने त्या सिद्धांतांचा व्यवहारामध्ये वापर हा व्यवहारातल्या समस्या सोडवण्यासाठी त्या सिद्धांतांचा वापर केला जातो. ठीक आहे. नंतर हे जे मूलभूत संशोधन असतं ते पूर्ण करण्यासाठी वेळेचं कुठलंही बंधन नसतं. त्यामुळं संशोधन कार्यामध्ये सतत नवीन नवीन ज्ञानाची निर्मिती होत असते किंवा नवीन नवीन ज्ञानाची भर पडत असते. आणि या मूलभूत सिद्धांतामधून किंवा संशोधन प्रक्रियेमधून जे निष्कर्ष निघतात ते जगन्मान्य होतात. जे मूलभूत सिद्धांतातून निष्कर्ष निघालेले असतात ते पूर्ण जग मान्य करतं. म्हणजे आता न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, तर हा गुरुत्वाकर्षणाचा जो सिद्धांत आहे तो सगळ्या जगानं मान्य केला, कारण तो सगळीकडं सारखा आहे. पृथ्वीवर कुठेही गेलं तरी तिथे गुरुत्वाकर्षण आहे, त्यामुळं तो सिद्धांत जगन्मान्य झाला. किंवा सृष्टी ही पंचमहाभूतांनी बनलेली आहे, शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. तर हा जो मूलभूत सिद्धांत आहे तो जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तो कुणीही खोडून काढू शकत नाही. तो जगन्मान्य झालेला आहे, सगळ्या जगानं मान्य केलेला सिद्धांत आहे, म्हणूनच त्याला आपण मूलभूत सिद्धांत असं म्हटलं जातं. म्हणून मूलभूत संशोधनातून जे निष्कर्ष निघालेले असतात त्याचा लगेचच व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी जरी उपयोग होत नसला तरी ते पूर्ण जगानं मान्य केलेले असतात. जगन्मान्य निष्कर्ष मूलभूत संशोधनामधून मिळत असतात. नंतर मूलभूत संशोधन जे आहे ते 2 घटकांवर अवलंबून असतं. एक म्हणजे नवीन सिद्धांताचा शोध आणि दुसरं म्हणजे आधीच जो सिद्धांत मांडलेला आहे प्रचलित सिद्धांतांचा विकास. म्हणजे आधीच्या संशोधनातून जे निष्कर्ष निघालेले आहेत किंवा जे ज्ञान मिळवलेलं आहे त्याच्यात अजून नवीन ज्ञानाची भर टाकणं, असे 2 त्याच्यामध्ये उद्देश असतात. एक नवीन सिद्धांतांचा शोध लावणं आणि दुसरं म्हणजे प्रचलित सिद्धांताचा विकास करणं. आता नवीन सिद्धांतांचा शोध कसा लावला जातो, तर मूलभूत संशोधनामध्ये संशोधनकर्ता जो आहे त्यानं स्वतःच्या कल्पनाशक्तीचा किंवा प्रतिभेचा विकास करून एखाद्या गोष्टीचा पूर्णपणे नव्यानं शोध लावलेला असतो. म्हणजे त्याच्यामध्ये आधीचं काहीच नाहीये, एकदम पूर्णपणे नवीनच शोध लावलेला असतो. म्हणजे उदाहरणार्थ न्यूटनचा जो गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे त्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षणाबद्दल आधी कुणालाच काहीच माहिती नसतं, त्यानं ते नव्यानंच ते शोधून काढलेलं आहे. किंवा जेम्स वॅटनं वाफेच्या इंजिनाचा शोध लावला, त्यावेळी ते वाफेवर इंजिन चालू शकतं अशी त्यानं कल्पना केली आधी, आणि मग ते खरोखर होतंय का याच्यावर प्रयोग केले आणि
इंजिन वाफेवर चालू शकतं ह्याचा शोध लावला. म्हणजे नवीनच त्यानं ज्ञान त्यातून जगापुढे ठेवलं. म्हणून मूलभूत सिद्धांताचा जो शोध असतो तो एका सिद्धांताच्या स्वरूपात जगासमोर मांडला जातो आणि त्याला पूर्ण जग हे मान्यता देत असतं. तो नव्यानं लावलेला शोध असतो. आता मी सांगितलं ते उदाहरण जे आहे, जेम्स वॅटनं वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. तर तशा प्रकारचा प्रयोग किंवा तशी एक प्रकारची कल्पना त्यापूर्वी कधीच कोणी केलेली नव्हती. तर त्यानं तो नवीन लावलेला शोध होता. नवीन ज्ञान त्यानं जगासमोर मांडलेलं होतं. अशा प्रकारे मूलभूत संशोधनामध्ये नवीन सिद्धांतांचा शोध लावला जातो. आणि दुसरा त्याच्या उद्देश मूलभूत संशोधनाचा म्हणजे प्रचलित सिद्धांतांचा विकास. म्हणजे जे सिद्धांत ऑलरेडी मांडलेले आहेत त्याच्यात अजून नवीन ज्ञानाची भर टाकणे. म्हणजे पूर्व सिद्धांतांवर संशोधन करून त्यात नवीन ज्ञानाची भर टाकली जाते आणि परिस्थितीनुसार त्या सिद्धांतामध्ये बदल केले जातात. आता याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर गुरुत्वाकर्षण. म्हणजे न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, पण त्या गुरुत्वाकर्षणावर पुन्हा अनेक संशोधनं केली जात गेली, अनेक प्रयोग केले गेले आणि मग त्याच्यामध्ये नवीन ज्ञानाची भर काय टाकली तर पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण शक्ती ही सगळीकडे एकसारखी नाहीये. काही प्रमाणात थोडीशी कमी जास्त आहे आणि त्याच्यातूनच असा शोध लागला की बर्मुडा ट्रायंगल मध्ये जहाज का बुडतायत तर तिथं गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीची सगळ्यात जास्त आहे. तर अशा प्रकारे जे पहिला जो सिद्धांत मांडलाय त्याच्यामध्ये अजून संशोधन करून नवीन अजून त्याच्यामध्ये ज्ञानाची भर टाकली जाते. म्हणजेच प्रचलित सिद्धांताचा विकास केला जातो. त्याच्यात अजून एक उदाहरण जर द्यायचं झालं, प्रचलित सिद्धांतांचा विकास कसा केला जातो, त्याच्यात अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर अणू. म्हणजे सगळं जग हे अणू एकत्र येऊन बनलेलं आहे. कुठलीही वस्तू ही अनेक असंख्य अणूंचा एक समुदाय आहे असा सिद्धांत आधी मांडला गेला. मग अणूंपासून जर वस्तू बनतीये तर हा एक सिद्धांत झाला. तर मग त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावर संशोधन करून त्या अणूची आतली रचना कशी आहे, अणूची आंतररचना, कुठल्या ऍटमची आंतररचना काय आहे, इंटरनल स्ट्रक्चर कसं आहे, याचा शोध अनेक प्रयोग करून लावला गेला. मग त्याच्यामध्ये एक न्यूक्लियस असतं, मग ते प्रोटॉन असतो, न्यूट्रॉन असतो त्याच्यामध्ये त्या अणूमध्ये, याचा शोध हा लावला गेला. तो शोध नील्स बोर या शास्त्रज्ञानं लावला. म्हणजे नील्स बोर या शास्त्रज्ञानं त्या अणूवर संशोधन केलं आणि जगासमोर आणलं की अणूची जी शक्ती आहे, अणूची संपूर्ण ही जी शक्ती आहे ती त्याच्या केंद्रस्थानी एकवटलेली आहे. परंतु नंतर त्याच सिद्धांताच्या आधारे पुढे रुदरफोर्ड या शास्त्रज्ञानं संशोधन करून असं जगासमोर मांडलं की अणूची शक्ती ही सूर्यमालेप्रमाणे वेगवेगळ्या कक्षेमध्ये एकवटलेली असते. म्हणजे एक न्यूक्लियस केंद्रक असतं, त्याच्या भोवती प्रोटॉन फिरत असतो, त्याच्या बाहेरच्या कक्षेमध्ये न्यूट्रॉन फिरत असतो. तर पहिल्यांदा रुदरफोर्डनी आधी नील्स बोरनी काय केलं की त्या अणूची सगळी शक्ती ही केंद्रस्थानी एकवटलेली आहे. पण त्याच्यावर पुढे अजून अनेक संशोधनं केली आणि रुदरफोर्डनी काय सिद्ध केलं की जसं सूर्याभोवती अनेक ग्रह आपापल्या कक्षेमध्ये फिरत असतात तसं अणूची शक्ती सुद्धा त्याच्या वेगवेगळ्या कक्षेमध्ये एकवटलेली आहे, केवळ केंद्रस्थानी एकवटलेली नाहीये. तर मूलभूत सिद्धांत असतो तो कधीच बदलत नाही, पण त्याच्यावर संशोधन करून जे पुन्हा नवीन सिद्धांत मांडले जातात त्यामध्ये परिस्थितीनुसार अनेक वेळा वेगवेगळे बदल हे होताना दिसतात. आता या मूलभूत संशोधनाची वैशिष्ट्य काय आहेत किंवा या मूलभूत संशोधनाचं महत्व काय आहे, तर मूलभूत संशोधनामध्ये संशोधक नवीन सिद्धांत जगासमोर मांडतो. जसं की गुरुत्वाकर्षण किंवा जेम्स वॅटचा वाफेच्या इंजिनाचा शोध, हे नवीन सिद्धांत त्यांनी जगासमोर मांडले. आणि संशोधनाच्या अंतर्गत अभ्यासली जाणारी जी समस्या आहे ती सुरुवातीला काल्पनिक असते. म्हणजे जेव्हा फळ खाली पडलं त्यावेळी न्यूटनच्या मनात हा विचार आला किंवा त्यानं अशी कल्पना केली की फळ खाली पडलं, का बरं फळ खाली पडलं, तर त्याला कोणीतरी खाली आकर्षून घेणारं कोणीतरी आहे
मग हे काय आहे, असा त्यानं अशी कल्पना आधी करून मग त्याच्यावर प्रयोग करून तो सिद्धांत जगासमोर मांडला. म्हणून संशोधनाअंतर्गत अभ्यासली जाणारी समस्या ही सुरुवातीला संशोधनापूर्वी काल्पनिक असते आणि ती त्या संशोधकाच्या कल्पनाशक्तीतून निर्माण झालेली असते. त्याचा दैनंदिन जीवनाशी तसा फारसा काही संबंध नसतो. हे जे मूलभूत संशोधन आहे ते नवीन ज्ञान प्राप्त करण्याच्या हेतून राबवलं जातं. म्हणजे त्यावेळी ते ज्ञान मिळवताना किंवा संशोधन करताना याचा आपल्याला व्यवहारात काय उपयोग आहे, याच्यावर संशोधन करून आपल्याला त्याचा काय फायदा होणार आहे, काय उपयोग होणार आहे, आपल्या व्यवहारात किंवा आपल्या व्यावहारिक समस्यांमध्ये या ज्ञानानं काय फरक पडणार आहे, असा विचार त्यावेळी केला जात नाही. म्हणून मूलभूत संशोधन हे केवळ ज्ञानप्राप्तीच्या हेतून राबवलं जातं. त्याचा व्यावहारिक उपयोगितेचा त्याच्यामध्ये आधी विचार केला जात नाही. परंतु त्याच सिद्धांताचा पुढे जाऊन कालांतरानं व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी उपयोग करून घेतला जातो. आता हे जे मूलभूत संशोधन आहे, या मूलभूत संशोधनातनं मिळालेलं जे ज्ञान आहे किंवा त्यातून निघालेले जे निष्कर्ष आहे ते अतिशय अचूक असतात, प्रातिनिधिक असतात आणि सार्वभौम असतात. म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही गेलं, त्याच्यावर कितीही संशोधन केलं, काहीही केलं तरी ते निष्कर्ष बदलत नाही किंवा ते ज्ञान बदलत नाही. ते कायम तसंच राहतं, कारण ते जे आहेत ते अचूक असतात निष्कर्ष, म्हणून ते सार्वभौम होतात. तर ही या मूलभूत संशोधनाची वैशिष्ट्य आहे. आता पुढचा जो प्रकार आहे संशोधनाचा तो म्हणजे उपयोजित संशोधन. आता हे उपयोजित संशोधन आहे, हा खूप मोठा टॉपिक आहे, तो आपण पुढच्या लेक्चरला सुरू करूया. ठीक आहे, इथं आपण आज थांबूया. मूलभूत संशोधनाबद्दल सगळ्यांना समजलंय का? का काही शंका आहे मूलभूत संशोधनाबद्दल? नाही समजले मॅडम. समजलं ना मूलभूत संशोधन? हा, ठीक आहे. आता पुढचा जो प्रकार आहे उपयोजित संशोधन, तो आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ठीक आहे, इथं आपण थांबूया. मी लीव्ह करते.